की गेल्या 70 वर्षात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला 2/3 बहुमत दिलेलं आहे। एक हाती सत्ता जालन्याच्या जनतेने दिलेली आहे। शहरातल्या लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे। साहेबजी दानवे, माजी आमदार माननीय कैलासजी गोरंट्याल, भास्करआबा दानवे, भारतीय जनता पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार केलेला आहे। मी जालन्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की गेल्या 70 वर्षात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला 2/3 बहुमत दिलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल, उपमहापौर होईल आणि स्टँडिंग कमिटी म्हणजे एक हाती सत्ता जालन्याच्या जनतेने दिलेली आहे। शहरातल्या लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे। या शहराला मराठवाड्यातलं टॉप 10 शहर करायचं आहे। या शहराचा विकास करायचा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा झाली। सभेमध्ये त्यांनी जालन्याच्या जनतेला आवाहन केलं होतं, या शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्या, शहराला निधी आणि पैसा कमी पडू देणार नाही। मुख्यमंत्री महोदयांनी पैसा दिला, महसूल मंत्री आहेत, प्रदेश अध्यक्ष आहेत। मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही जालना जिंकलो, देश जिंकला, राज्य जिंकलं। आता भारतीय जनता पार्टी जिंकलेले आहे। महापौर भाजपचाच होईल, 45 जागा निवडून येतील असं आम्ही सर्वजण सांगत होतो। जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे।